वेलकम टू माय चॅनल आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. आतापर्यंत मी इथे व्लॉग बनवला होता बट मला आरोहीने आणि ऋषिकेशने खूप जास्त म्हणजे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना केलं की आता तू बनव व्हिडिओज, म्हणजे तू ब्लॉग वगैरे रेडी कर थोडंसं. यूट्यूबकडे लक्ष देतं. मी आजपासून डेली व्लॉग्स करणार आहे. अभी मजा आएगा ना भिड़ो. सो माझ्या चॅनलला आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा. आणि काय करता अजून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. आणि माझ्या इंस्टाग्राम बायोमध्ये मी लिंक टाकलेली यूट्यूबची, तर तुम्हाला इझी जाईल नाही का हा. अकाउंट फाइंड आउट करायला. सो आम्ही प्लॅन केला काल की वॉटर पार्कला जाणार आहे शिर्डीच्या. सो मी, आरोही आणि ऋषिकेश आणि हर्षद आम्ही सगळे चाललो आहेत वॉटर पार्कला. सो फायनली अश्लेषाचा ब्लॉग आलेला आहे, म्हणजे येणार आहे आता. हा तर ती टाकणारच आहे. तर चालू आहे आमचा ब्लॉग गरीबाचा ब्लॉग. सर फायनली अश्लेषा पण आली आहे. आणि तुला शिकवायची गरज नाही, तू ऑलरेडी ट्रेन आहे माहिती का? तू कारण तू ट्रेन माणसांसोबत आहे, मिलियन वाल्या माणसांसोबत आहे. तू ट्रेन आहे. कितने शानदार विचार रखते हैं जी. तुला ट्रेन व्हायची गरज नाही आहे जास्त. आणि काही तिच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मी दोघींच्या युट्यूब चॅनलची लिंक इथे डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. यस Yes, आणि प्रमोशनचे पैसे बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून देवा. प्रमोशनचे पैसे बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर करून देवा. बड़ा हरामी हो बेटा. चला चला चला. चला आता पेट्रोल वगैरे टाकलेले, आता जाऊ. तर आम्ही ऑन द वे आहे आता आम्ही समृद्धी महामार्गावरती आहे. आणि खूप जास्त ऐकून आहे या रोडबद्दल की काय आहे नेमकं हे, किती म्हणजे डेंजरस रोड आहे हा. हमारे मतलब आपको मत सिखा. आणि पेट एन्जॉयला मी पहिल्यांदा चालले. खूप मला जास्त काही माहिती नाही. मला ऋषिकेश आणि आरोहींनी सांगितलं की तिथे त्यांनी सांगितलं की खूप मजा येते तिथे, म्हणून थोडंसं एन्जॉय करायला आम्ही पण चाललोय. थोडंसं नाही, खूप सारं एन्जॉय होणार आहे. खूप सारं एन्जॉय करायला चाललोय आम्ही. आणि हा माझा न्यू फ्रेंड आहे. काय नाव सांग? नावच नाही माहिती तुझ्या फ्रेंडचं. आणि मी त्याला म्हणजे म्हणते तू इंट्रोड्यूस कर. हा. बोल. क्या बोल रहा है? उबला हुआ अंडा मांग रहा. माझं नाव हर्षद आहे, मी 6वी कक्षात पडतो. तुझ्या तुझ्या युट्यूबचं प्रमोशन. माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, हर्षद गाडेकर ब्लॉग्स. एकमेकाला प्रमोट करून सगळे ब्लॉग. सो गाईज आम्ही फायनली शिर्डीला पोहोचलो आहे आणि इथे आम्ही नाश्त्याला थांबलोय. कुठे थांबलो आपण? शिर्डीलाच थांबलो आम्ही. आता इथून शिर्डी काय 6-7 किलोमीटर राहिलंय वॉटर पार्क. मग आपल्याला अजून वेळ आहे. ऍक्च्युली आमचं जे तिकीट आहे ना ते मेलवर येणार आहे अश्लेषाचं. आले नाहीत अजून? 6:15 झाले. अजून वेळ आहे आपल्याला. तो कॉल नाही उचलत आहे. तोपर्यंत आम्ही त्याने नाश्ता नाही करतो. उचलला तर इथंच झोप नाही आपल्याला उपपाला इकडे झोपून राहू. झाडाखाली काय रे झाड पण मस्त आहे. आम्ही नाश्ता करतो आता. आमचा ऍक्सिडेंट झाला होता ना, आम्ही ह्या हॉस्पिटलला ऍडमिट होतो. मी आश्लेषाला सांगत होतो आमचा जेव्हा ऍक्सिडेंट झाला होता ना, आम्ही आत्मा मलिक जे हॉस्पिटल आहे ना तिथं खूप दिवस आहे ना ऍडमिट होतो. खूप दिवस नाही, सॉरी, खूप वेळ. परत गाडीत बसूनच गेलो होतो. तर आम्ही आता कॉमेडी व्हिडिओज काढले आणि आता आम्ही चाललो आहे बेट एन्जॉय वॉटर पार्कला. आता आम्ही थांबलो आहे आणि ऑनलाईन काउंटर जे आहे ते अर्ध्या तासात चालू होणार आहे. सो आम्ही थांबलो आहे सध्या तिकीटसाठी. फायनली तिकीट भेटलं आता. 1, 2, 3 चलो. तर आता आहे ना आम्ही एकदम भारी राईड केली आणि त्यामध्ये असल्याचे थोडी आवडली होती आणि तिच्यापेक्षा जास्त तर मीच आवडली होती. बट आता आहे ना आम्ही दुसऱ्या राईड कडे चाललोय आणि राईड खूप भारी आज आहे बघा. आहे ना आम्ही सर्व राईड करणार, सर्व एक पण सोडणार नाही, सर्व खेळणार. इधर है ना अभी अश्लेषा मैडम का फोटोशूट चालू है. दोघी बघा कशा माकडावानी पोज देत आहे. आरोही तिचे दताळ बाहेर काढताना आणि हर्षद इकडे फोटो काढताना. कर क्लिक कर. माझे मी फोटोज वगैरे काढले आणि हे काढतायत फ्रंट वाला व्हिडिओ फोटो. आणि या ठिकाणी अश्लेषाला जोरात. ये बड़ी अच्छी बात कही आप. तर गाईज फायनली आम्ही बाहेर पडलो वॉटर पार्कच्या. आणि कसा होता एक्सपिरियन्स तुझा? एकदम भारी होता माझा एक्सपिरियन्स, म्हणजे एकदम भारी, एकदम थंड गार वाटले, एकदम मजा आली. इकडे ह्या माझ्या मित्राला विचारू कसा होता एक्सपिरियन्स. कसा होता हा एक्सपिरियन्स? एकदम भारी होता. आणि स्लाईडमध्ये स्लाईड करण्यासाठी पण खूप मजा आली. आणि पूलमध्ये पण खूप मजा केली. वेव पूलमध्ये पण खूप डान्स केला. खूप मजा आली. तुम्ही पण नक्की या उन्हाळ्याच्या सुट्ट्यात. ओव्हरऑल एक्सपिरियन्स ना आजचा भारी होता. आणि मॅडमचा पहिला व्लॉग होता. मॅडम तर मध्ये कुठेतरी विसरून जात होता व्लॉग करायचं. मग त्यांना आठवण द्यावं लागायची, मॅडम तुम्हाला व्लॉग करायचं आहे बरं का, व्लॉग करायचं आहे. जेव्हा घरून निघालो ना आम्ही
ब्लॉगची अशी प्लॅनिंग होती, हा मी असा ब्लॉग करेल, ती माइंड सेट केला असेल तिने रात्री की मी असा ब्लॉग करेल तसा ब्लॉग करेल. ऍक्च्युली मी एक्साइटमेंट मध्ये सगळं विसरून गेले. मला तिने यांनी एन्जॉय reminder केलं, दिलं, तिने दोघांनी एन्जॉय केलं आणि आम्ही तिला रिमाइंडर दिलं दोघांनी कर की तुला vlog ब्लॉग कर. ती मिनी ब्लॉग पण करणार आहे आणि होप सो, म्हणजे मला माझं म्हणणं आहे डेली ब्लॉग नको करू, बट जो पण ब्लॉग करशील तो भारी कर. हा म्हणजे कसं ऑडियन्सने बघितलंच पाहिजे शेवटपर्यंत, ऑडियन्सला असं इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. उगाच आपण डेली काहीतरी टार्गेट आहे की डेली काय केलं तर होईल असं नाही. डेलीची ऑडियन्सला कधी सवय लावायची, जेव्हा आपला पहिल्या दिवशीचा ब्लॉग पूर्णपणे भरतोय 10 मिनिटं 11 मिनिटाचा होतोय तेव्हा मग डेलीची सवय लावायची. आम्ही कधी कधी ब्लॉग करतो ना घरी, मग कधी कधी 3-4 मिनिटाचा होतो, तो टाकून फायदा नाही होत. हा. मग आम्ही त्या दिवशी ब्रेक देतो, म्हणजे त्या दिवशी मोठा ब्लॉग होईल. म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण आपल्याकडून एक्सपेक्टेशन काय राहते की यार यांचा मोठा ब्लॉग येईल, ओव्हरऑल यांच्या डे मध्ये काय झालं. उगाच आपल्याला 4 व्ह्यूज पाहिजे, वॉच टाइम पाहिजे म्हणून टाकून दिलं त्या गोष्टीला मिनिंगच नाही. सो ब्लॉग कमी टाक, नो मॅटर, बट एकदम भारी टाक. Done.